जग पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। भंडारा जिल्ह्याचे अचानक बदलले पालकमंत्री, सावकारेंना काढून पंकज भोयर झाले नवीन पालकमंत्री, तर सावकारेंना बुलढाण्याचे सहपालकमंत्री बनवल्याची माहिती। आश्वासनानंतर अखेर सदाभाऊ खोत यांचं ठिय्या आंदोलन मागे, सीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून बैठकीचं आश्वासन, बोगस गोशाळा आणि कथित गोरक्षकांवर कारवाईबाबत सुरू होतं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आज मिळणार खुशखबर, गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी ऑगस्ट महिन्याचा होणार पगार। प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता। गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांची दिवा स्टेशनवर उसळली तुफान गर्दी, 350 पेक्षा जास्त रेल्वे सोडूनही कोकणवासियांचे हाल संपेना। विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची मुलीच्या वडिलांकडून हत्या, नांदेडच्या उमरीत थरारक हत्याकांड, लग्नानंतर जुनं प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर वडिलांनी दोघांना विहिरीत फेकलं। आणि गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचा फर्स्ट लुक समोर, तर जीएसबीच्या श्रीमंत महागणपतीचं पहिलं दर्शन संपन्न। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 24 तासांपासून प्रवाशांनी कोकणात जाण्यासाठी रांग लावलेली आहे। लहान मुलं, महिला यांनी रात्र प्लॅटफॉर्मवर काढलेली आहे। तर गणेशोत्सवाकरता गावी जाण्याकरता कोकणवासियांची तारेवरची कसरत सुरू आहे। मांडवी आणि सावंतवाडी गाड्यांना प्रचंड गर्दी आहे। गावची एक जाणार एक ती वेगळीच मजा असते गणपतीसाठी, आणि थोडं ट्रेन लेट झाली आणि आता टायमात आली आहे ट्रेन। घुसायचं आता काय करणार, पण गावी जाणारच। गावी तर जाणार, कसंही जाणार, पण गावी जाणार। 120 ते 150 लोक बस. मग आता रांगेत कमीत कमी 300-400 लोक आहेत। हा, ते वरती खाली ऍडजस्ट केलं तर उभे राहून बाथरूमच्या बाजूला। आता गावी जायचं तर किती वेळ लागतो? 2-2.5 तास मांडवायला लागतात। रात्र असंच बसून थोडं इकडे तिकडे फिरून उभं राहून लाईनमध्ये, मग वॉशरूमला जाणं किंवा जेवणं, या गोष्टीचा खूप त्रास झाला। जेवायला भेटलं नाही ते 12-1 वाजता, जेव्हा घरून डब्बा आला तेव्हा मग नाही का तोपर्यंत लाईनला उभं राहायला लागलं। तिकीट काढलं पण तिकीटला काय रिझर्वेशन झालेलं नाही, कन्फर्म झालेलं नाही। वेटिंग त्या कारणाने आता लहान पोरांना घेऊन जायचं म्हटलं तर आपलं बोललो आपण एकटं ठीक आहे, लहान पोरांना म्हणजे सोयीस्कर घेऊन जायचं म्हटलं म्हणून आपण लाईन लावूया। गणेशोत्सवाकरता मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरातून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय कोकणात निघालेत। दिवा रेल्वे स्थानकातून दिवा सावंतवाडी, दिवा चिपळूण, दिवा खेड अशा गाड्या सोडल्या जातात आणि या गाड्यांना कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। गाडी पकडण्यासाठी 10 ते 12 तास आधी येऊन नागरिक प्रतीक्षा करतायत आणि यातही कोकणवासियांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। दरम्यान यंदा रेल्वे प्रशासनानं कोकणाकरता 350 पेक्षा जास्त गाड्या सोडलेल्या आहेत। काही रोज तर काही साप्ताहिक या गाड्या सोडल्यात। यामुळे दिवा रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षीच्या तुलनेत गर्दी कमी दिसलीय। आता सर्व लाईन लावतात जागासाठी, येऊन उभे राहतात, मग नंतर जागा पकडतात। तर सकाळी मग भीड असलं काय भेटत नाही आतमध्ये चढायला। काल 8 वाजता डायरेक्ट कामावरून आम्ही इकडे आलो आणि आल्याच्या नंतर जस्ट 8:45 पर्यंत इकडे ट्रेन आली। ट्रेन आल्याच्या नंतर मग आम्ही इकडे सीट पकडली आणि रात्रभर आम्ही इकडे सीटवरती बसून काही दरवर्षी असते। हो दरवर्षी 4 वाजल्यापासून घर सोडलेलं आहे। तेव्हा रिक्षा, मग हे असं आता 5-6 तास उभ्यानेच आम्हाला प्रवास करावा लागणार ना। काय गर्दी किती आहे, गाड्या जास्त सोडायला पाहिजे होत्या। गणपती सीझन कोकणात म्हणजे गणपती सीझन जास्त महत्वाचं असतं। काय गाड्या असं पाठोपाठ सोडल्या पाहिजे होत्या। सकाळी 4 वाजता येऊन इकडे त्या गाडी सोडली आणि नंतर ह्या गाडीला आम्ही इकडे बाहेर आले। दरवर्षी अजूनपर्यंत आम्ही आता 10-15 वर्ष प्रवास करतोय, अजूनपर्यंत परिस्थिती काय बिघडलेली तशी आहे तशीच आहे अजूनपर्यंत। ही प्रगती कधी बदलणार आम्हाला अजून समजत नाही। पहिली दुसरी सरकार होती, आता मोदी सरकार आली, तरी पण तसंच आम्ही चाललोय। आम्हाला चढायलाच नाही भेटलं ॲक्च्युली, त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथे आता, कारण बॅगा वगैरे आहे तिथे भरपूर
आणि आता पर्याय पुढचा पर्याय काय? आमच्या रोहा ट्रेनने आम्ही जाणार आता. आम्हाला मानगाव तुम्हाला जायचंय कुठे? मानगावच्या अलीकडेच आहे, इंदापूरमध्ये जायचं आम्हाला. जागा नाही म्हणून बसायच्या उद्देशाने लोक पुढे मागे होत आहेत. असं वाटतं की कुठेतरी जागा भेटेल पण ते नाही ऍक्च्युली काय. ही आता गाडी जी केली आहे ती चांगली आहे आणि ही सुविधा मस्त आहे आणि चिपळूणपर्यंत आमच्यासाठी तर खास आहे. आम्ही वीरपर्यंत जातो, वामणी चापेपर्यंत, तर आमच्यासाठी ती लय खास आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाटेत खड्ड्यांचं मोठं विघ्न निर्माण झालेलं आहे. तर